आपण जे फूड ट्रक्स या ट्रान्सपोर्ट व्हॅन बनवतो ते टाटाच्या गाड्यांवरती बनवतो. पण हा एक वेगळा प्रोजेक्ट आम्हाला आला ज्याच्यामध्ये त्यांना एक डेझर्ट व्हॅन म्हणून कन्स्ट्रक्ट करायची होती. तर त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकतात की वी हॅव ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड द स्ट्रक्चरल वर्क विच इज मेड आउट ऑफ GI पायपिंग, कारण ही डबल फॅब्रिकेशनची व्हॅन होणार आहे. ऑल्सो क्लायंट्सचे अजून थोडे मिनिमम कस्टमायझेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मागेच इमिडिएट पाहू शकतात. आपण एक फ्रिज त्यांच्यासाठी कस्टमाइज करून घेतला आहे जो त्यांच्या डेझर्ट व्हॅन केक्स अँड पेस्ट्रीजसाठी होणार आहे. सो माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता तिथे ग्राइंडिंग अँड कटिंगचे काम होतं. जे पाईप्स आपल्या स्ट्रक्चर्सला लागतात त्याचं ग्राइंडिंग अँड कटिंग इथे काम होतं. आपण चेकर्ड प्लेट्स यूज करतो, मरीन प्लाई यूज करतो जे गाड्यांच्या चेसिसला खालती लागलेलं असतं. तुम्ही पुढे पाहू शकता की हे जे तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत हे जनरली बॉक्सेस नाही आहेत, पण ह्यांचे या गाड्यांचे काउंटर्स आहेत. जे मूव्हिंग काउंटर्स असून दे, फिक्स काउंटर्स असून दे, ते त्या हिशोबाने आपण कन्स्ट्रक्ट करून ठेवलेत. मग ह्याच्यावरती पुढे जाऊन आपण पत्रा जो असणार तो सिलिकॉन पेस्टने स्टिक होणार आहे. ही जी गाडी आहे ही सेमी फॅब्रिकेटेड आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण इनिशियली जेव्हा गाडी येते आपल्याकडे तो फर्स्ट आपलं हे स्ट्रक्चर जनरेट होतं. ह्या स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केल्यानंतर सेकंड प्रोसेस येते जी ह्याची पेस्टिंग असते. विनाईल पत्रा जो असतो, जो पत्रा लावायचा असतो गाडीला, तो आपण त्याला स्टिक करतो. ही एक प्रोसेस मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यावरती पत्रा चिटकला कसा जातो. तर तुम्ही पाहू शकता तिथे आपण या दोघंही काउंटर्सला आपण पत्रा स्टिक केला आहे, ज्याच्यावरती आपण पत्रा जो आहे सिलिकॉन पेस्टनी स्टिक केला आहे आणि त्याच्यावरती पत्रा इन्स्टॉल केला आहे आणि त्याला एक घट्टपणा यावं म्हणून आपण यांना फिक्स करून ठेवू. आफ्टर जेव्हा आपला हा पत्रा लागून होतो त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येते तर पेंटिंग येते. तर बॉडी पेंटिंग होते गाडीची. तर तुम्ही पाहू शकतात ह्या 3 गाड्यांना आपण बॉडी पेंटिंग करून ठेवले आहेत जी आता या लास्ट वीकच्या डिलिव्हरेबल्स आहेत. तर साधारण आता ह्याचं 40% या गाड्यांचं काम झालं आहे. फक्त जी बुलेरो पिकअप असणार ती हायली कस्टमाइज असल्यामुळे त्याला 5-10 दिवस अजून पुढे मागे होऊ शकतात. बट द एंड रिझल्ट ऑफ दॅट वुड बी व्हेरी डिफरंट. भरपूर लोकांचा गैरसमज आहे की आम्ही फक्त फूड व्हॅन किंवा बिझनेस व्हॅन्स बनवतो, पण आपण ट्रान्सपोर्ट व्हॅनसुद्धा माझ्या या गॅरेजमध्ये बनले जातात. तुम्ही पाहू शकतात की जसं इनिशियली जेव्हा कुठल्याही बॉडीचा स्ट्रक्चर असतं कुठल्याही गाडीचा तो सगळ्या गाडींसाठी सेम असतो. जो तुम्ही इथे माझ्या लेफ्ट हँड साईडला बघू शकतात की त्याचा गाडीचा बॉडी स्ट्रक्चर रेडी झाला आहे. तो बॉडी स्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर आपल्याला ते डिसाईड करायचं असतं की बाबा ही फूड व्हॅन आहे तर त्या फूड व्हॅनच्या हिशोबाने त्याला फिक्चर्स होणार. त्या जर का ती बिझनेस व्हॅन कुठल्या फूड व्यतिरिक्त बिझनेस असेल तर त्याच्या हिशोबाने कस्टमायझेशन होणार. आणि जर का एक बेसिक फक्त बॉडी ट्रान्सपोर्टची बॉडी असणार त्याची तर त्या हिशोबाने फक्त त्याच्यावरती पत्रा लागणार असणार. तर जसं तुम्ही पाहू शकतात ही जी गाडी आहे ती आहे एक बेसिक बॉडी ट्रान्सपोर्टच्या हिशोबाने बनवली आहे आपण, ज्याच्यावरती आपण पत्रा लावला आहे त्यांना. आणि ह्या गाडीला फक्त पेंट होणार आणि ही गाडी डिलिव्हरीसाठी रेडी असणार. पण जेव्हा एक फूड व्हॅन होते तर त्या हिशोबाने कस्टमायझेशन्स होतात, त्याचे काउंटर्स बनतात, गॅस शेगड्या, हे सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होऊन जातात त्याच्यामध्ये. सो मी जसं म्हटलं की वेगळ्या गाडींचं कस्टमायझेशन होतं. तर जसं आता ही जी गाडी मागे उभी आहे ही एक फूड व्हॅन होणार आहे. तर फूड व्हॅनसाठी त्यांचं क्लायंटचं रिक्वायरमेंट होतं की त्यांचा एक फिक्स काउंटर त्यांना हवा होता. तर आपण हा फिक्स काउंटर बनवला आहे. तर तिथे त्यांना 2 गॅस शेगड्या, डबल फ्रायरची जागा आणि एक शॉर्माची सेटअपची जागा ही त्याच्यामध्ये होणार आहे, फिक्स होणार आहे. तर त्या हिशोबाने आपण यांचं कस्टमायझेशन हे करून ठेवलं, ह्या कन्स्ट्रक्ट केलं. तुम्ही हे जे पाहू शकतात हा एक कुठला बॉक्स नाही आहे, साधा बॉक्स. जे वॉटर टँक असतात आपले जे त्याच्यामध्ये ह्या बॉक्सेसमध्ये ते फिट होतात आणि गाडीच्या केबिनच्या वरती हे फिक्स होतात. तर हा बॉक्स पण आपण रेडी ठेवला आहे. म्हणजे आम्हाला फक्त असेंबल करायचे कुठल्याही गाडीला जे रिक्वायरमेंट्स असणार त्या हिशोबाने. जनरली गाड्यांना रिक्वायरमेंट्स असते क्लायंट्सचे की बाबा आम्हाला जागा ठेवायला रॅक्स हवे आहेत, आम्हाला जागा ठेवायला एक प्लॅटफॉर्म हवा आहे. तर आम्ही एक काउंटर पण बनवतो ज्याच्यामध्ये जो गाडीमध्ये फिक्स असतो या मूव्हिंग असतो. याच्यामध्ये कसं तुम्ही पाहू शकता 2 रॅक्स असतात ॲज वेल ॲज वरती एक प्लॅटफॉर्म असतो जो क्लायंट आरामात त्याच्यामध्ये त्याचे गोष्टी म्हणजे त्याचे जे बिझनेससाठी रिक्वायरमेंट्स असतील ते सगळ्या गोष्टी इन्स्टॉल करू शकतो ॲज वेल ॲज ते युटिलाइज करू शकतो प्रॉपरली. भरपूर फूड व्हॅनबद्दल डिस्कशन झालं, भरपूर ट्रान्सपोर्ट व्हॅन रिगार्डिंग डिस्कशन झालं. आता मी काहीतरी वेगळं दाखवणार आहे तुम्हाला, जी एक आहे क्लोदिंग व्हॅन. सो क्लोदिंग व्हॅनच्या हिशोबाने आपण ते एक फॅब्रिकेशन करतो आहे. एक सिम्पल टूर देतो, सिम्पल गोष्टी समजवतो, जस्ट हॅव अ लुक टू इट. सो दिस इज द सेम ऑन टाटा इज गोल्ड पेट्रोल. जी गाडी आपण कन्स्ट्रक्ट केली आहे ती एक व्हॉट वी से कपड्याची व्हॅन आहे. जी कपड्याची व्हॅन आहे तुम्ही पाहू शकतात की याच्यामध्ये आम्ही एका साईडला रॅक्स दिले आहेत, जिथे ते रॅक्स जे कपडे त्यांचे मांडायचे असतील त्या हिशोबाने ते रॅक्स सूटअप केले.
ह्यांचा जो दरवाजा आहे ना, आम्ही जनरली लोक दरवाजा इथून प्रिफर करतात, पण आम्ही त्यांना युटिलाइज जागा स्पेस युटिलाइज व्हायला पाहिजे म्हणून आम्ही दरवाजा दुसऱ्या साईडनी दिला आहे, जो आहे गाडीच्या जिथून एंटर करते त्या बाजूलाच दरवाजा दिला आहे. आणि हा जो असणार तो त्यांचा पूर्ण ओपन काउंटर असणार, ज्याच्याने कसं व्हिज्युअलायझेशन कुठल्याही क्लायंटला भरपूर प्रॉपरली होऊन दे, ॲज वेल ॲज जे काही त्यांचे प्रोडक्ट्स असतील ते एकदम फ्लॅश होऊन दे. तर एक सिम्पल फॅब्रिकेशन आहे बट इनोव्हेटिव्ह आहे. त्या हिशोबाने तुम्ही ह्याचा एक सिम्पल स्ट्रक्चर डिझाईन बघू शकतात.